लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय। दिल्लीमध्ये मतदान होतंय आणि आपण अशा सोसायटीमध्ये आहोत की जिथं मराठी जन खूप राहतात आणि त्यांनी मतदान केलेलं आहे। प्रत्येकाने मतदान केल्याचा हा पुरावा आहे। आणि महिला आरक्षण जरी लागू केलं असेल तरी महिलांचं प्रमाण बऱ्यापैकी इथं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये। तर मला अगोदर सांगा की हे मतदान जे आहे ते तुम्ही कशासाठी, म्हणजे की काय पाहून मतदान करताय? देशात खूप वेगळे घडामोडी ज्या आत्ता लेटेस्ट याच्यात झालेल्या आहेत त्या मुख्य लक्ष ठेवून म्हणजे आपला कॅन्डिडेट चूज करतो। अच्छा, दिल्ली म्हटलं तर महिलांचा मुद्दा येतो की जिथं महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा येतो। काय तुम्हाला वाटतं? नाही, सुरक्षेचा मुद्दा तरी आहेच आहे, कारण काही म्हटलं तरी रात्रीच्या वेळी वगैरे आम्ही असं इझिली जाऊ शकत नाही बाहेर। तरी कम्पॅरेटिव्हली आता बरंच दिसतंय की बेटर झालेलं आहे अँड स्टील वी होप की अजून चांगलं व्हायला पाहिजे। असं असतं की शहरातील मतदार जे असतात ना ते मतदान करण्यासाठी कमी टर्नआउट जो होता आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वोटिंग का वो कम हमेशा दिखाई देता है। यहाँ की क्या सिचुएशन है? आप तो सुबह सुबह जाकर आ गए। हाँ, यहाँ जिस तरह से मैं अभी गया और अपना वोट देने के लिए, तो वहाँ देखा काफ़ी लोग जोश और उत्साहित थे और काफ़ी भीड़ थी वहाँ पे। तो मुझे ऐसा लग रहा है कि दिल्ली का टर्नआउट वुड बी मोर देन द अर्लियर वन एंड इस बार काफ़ी अच्छा वो रहेगा टर्नआउट। कौन सा मुद्दे को वोट दोगे? राम मंदिर, डेवलपमेंट या फिर राहुल गांधी प्राइम मिनिस्टर? सब मिला के, और ये सब पैरामीटर्स देख के ही देंगे, मतलब बेसिकली डेवलपमेंट एंड देश। अच्छा, कोणता इश्यू आहे की जे पाहून तुम्ही मतदान करताय? देशाची आर्थिक राजकारणातली जी आपली घडामोड आहे भारताची, त्याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी आणि भारत हा एक अग्रगण्य देश व्हावा याच्यासाठी आम्ही वोट केलेली। बरोबर, पण कोणाची लीडरशिप कोणाची तुम्हाला वाटते की राहुल गांधी का मोदी? अर्थात मोदीजी। अच्छा, काय मोदींनी काय केलं? आजपर्यंत आपण बघत आलो आहे की आपल्या देशात ज्या पण आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या विकासाचे जे कार्य करण्यात आले आहेत, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जे पण पावले उचलली आहेत ती या गव्हर्नमेंटने खूप चांगल्या प्रकारे केली आहे आणि तीच पुढे चालू राहण्याकरता आपल्याला जर एक सक्षम असं गव्हर्नमेंट हवं असेल तर अर्थातच मोदीजींना वोट देणं माझ्या मते योग्य निर्णय असणार आहे। बरोबर, परंतु महिलांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर पडायला पाहिजे, कारण काय की आपण पाहिलेलं आहे की वोटिंग पर्सेंटेज जे आहे ना ते पुरुषामध्ये राजकारणाची जास्त अवेअरनेस आहे, परंतु महिलांनी पण बाहेर पडायला पाहिजे मतदान करण्यासाठी। नाही, माझं नक्कीच मत आहे आणि मला असं वाटतं यावेळेस नक्कीच जास्तीत जास्त महिला बाहेर निघतील आणि जास्तीत जास्त महिला वोटिंग पण करतील, कारण आता तो एक अवेअरनेस पण आला आहे। म्हणजे आता महिला आपल्या हक्कांबद्दल पण जागरूक होतात आहे आणि आता त्यांनी ठरवलं आहे की म्हणजे आपण आपल्या सुरक्षित भविष्यासाठी काय करू शकतो आणि आपण कोणाला निवडून दिलं पाहिजे हा विचार नक्कीच महिला करतील आणि पुढे येतील आणि वोटिंग करतीलच। काय वाटते कोणाच्या हातामध्ये सुरक्षित भवितव्य आहे आपलं भवितव्य? तर निश्चितपणे स्थिर सरकारवर डिपेंड करतं। जेव्हा केंद्रामध्ये स्थिर सरकार असते तेव्हा डिसिजन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ग्लोबल इमेज सुधारण्यासाठी स्थिर सरकार खूप जरुरी असतं आणि त्याच्यासाठी सक्षम नेतृत्वसुद्धा जरुरी आहे। परंतु मतदान करताना कोणत्या मुद्द्यांचा विचार करताना दिसते? कारण काय की आपण नॉर्थचा पॅटर्न वेगळा पाहतोय, साऊथचा पॅटर्न वेगळा पाहतोय। राम मंदिरचा मुद्दा इकडे गाजताना दिसतोय, परंतु तिकडे तुम्ही मतदान करताना काय कोणते मुद्दे डोळ्यासमोर? मला वाटतं राजकारणात निवडणुकीच्या वेळेस सगळेच मुद्दे आपापला योगदान देत असतात। डेव्हलपमेंट निश्चितपणे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचबरोबरीने सांस्कृतिक राष्ट्रवाद पण हा सातत्याने नेहमीच, इमोशनल इश्यूज पण तेवढेच महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे जरी रिझल्ट मला वाटतं नॉर्थ साऊथ वेगवेगळा येत असला तरी सगळ्या ठिकाणी डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय ओळख, नॅशनल आयडेंटिटी हे दोन्ही मुद्दे तितकेच महत्त्वाचे ठरतात आणि त्यामुळे मोठ्या संख्येने लोक मत देतील असं आज तरी सकाळी दिसलं की लोक उत्साहाने मत द्यायला येत होते आणि एका अर्थाने ती जबाबदारी पण आहे आमची। जसं आपली सरकारकडनं अपेक्षा असते की सरकारने जनतेच्या हिताचं, देशाच्या हिताचं, सुरक्षिततेचं, रोजगारासाठी कार्य करावं, त्याचबरोबर एक नागरिक म्हणून कॉन्स्टिट्यूशनने जो आपला अधिकार दिला आहे ती एक आपली जबाबदारी पण आहे की जाऊन वोट करणं आणि आपल्या मताने जो योग्य वाटेल तो निर्णय करणं। पण मला वाटतं डेव्हलपमेंट आणि इमोशन्स, सांस्कृतिक राष्ट्रवाद हे दोन्ही तितकेच महत्त्वाचे मुद्दे आहेत। अच्छा, दिल्ली सरकार, केंद्र सरकार आपण वाद पाहतोय नेहमी। अर्ध कॅबिनेट मंत्रिमंडळ जे आहे ते जेलमध्ये गेलेलं आहे। मग अशा वेळी कोणता, म्हणजे की जनतेचा कौल किंवा तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे की एक केजरीवाल सरकार आहे आणि दुसरं म्हणजे की मोदी सरकार आहे? मागील 2 निवडणुकीत पण तुम्ही बघितलं असेल दिल्लीमधल्या मतदारांनी फार सुज्ञपणे
केंद्रातल्या सरकारसाठी वेगळं वोट केलं आणि राज्यातल्या सरकारसाठी वेगळं वोट केलं. दुसरं, आता जवळजवळ 10 वर्ष झाले आहे राज्याच्या सरकारला सुद्धा. 10 वर्षाचा सततचा पॅटर्न बघता असं लक्षात येतं की हंगामा खडा करणं ही केवळ मेरा मकसद आहे असं अधिक प्रामुख्याने राज्याच्या सरकारकडे पाहून जातो. कुठलाही मुद्दा झाल्यानंतर त्याचा काहीतरी एक तमाशा बनवणं हा त्यांचा अधिक उद्देश सातत्याने जाणवतो. आणि त्यामुळे मूळ मुद्द्यांना न जाता काहीतरी लोकांना आवडतील लोकलुभावन ज्याला म्हणतात असं काहीतरी काम करायचं आणि एक तमाशा क्रिएट करायचा असंच अधिक वातावरण दिल्लीमध्ये जाणवतं. त्यामुळे मला वाटतं केंद्राचं सरकार निवडताना लोक या सगळ्या मुद्द्यांचा विचार करतील. आणि किती काही झालं तरी करप्शन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दिल्ली सरकार त्याच्यामध्ये कुठेतरी फेल झालेली आहे असं लक्षात येतं. बिलकुल. परंतु महिलांचा जेव्हा मुद्दा येतो, केजरीवालने अनेक कामं केलेली आहेत सांगितलं जाते, मोदींनी कामं केलेली आहेत. कोणाचं काम तुम्ही पाहता? असं अर्थात आता जसं सगळं चर्चा चालले तसं मोदीजींचं काम तर छानच आहे. आपण असं कोणाला हे करू शकत नाही, पण अर्थातच मोदीजींचं काम खूपच छान आहे. अच्छा, जे वातावरण होतं काही दिवसापूर्वी की राम मंदिर बनने के बाद जो माहौल था वो अभी कुछ यहाँ पे दिखाई दे रहा है क्या? लोगों के मन में वो है क्या वोटिंग डालते वक्त? वो इशू है क्या? राम मंदिर हुए 4-4.5 महीने हो गए हैं, बट ये जो एक भावना है, एक जो भाव है, ये पहले से था भी और अभी भी लोगों के दिल में है. और शायद इतना दिखा के नहीं दे रहे हैं वो, बट मन के अंदर है और उसी हिसाब से वोट करेंगे वो. आप सब यहाँ के दिल्ली के हैं, मराठी है, लेकिन एक सवाल मैं पूछना चाहता हूँ कन्हैया कुमार के बारे में, जो कि कन्हैया की जो पहले जो इमेज थी, अभी वो कैंडिडेट है. क्या लगता है कि उसकी इमेज को देखकर कि लोग चॉइस करेंगे कन्हैया कुमार को? विचारधारा ये सब. कन्हैया कुमार जहाँ तक मेरी जानकारी है थोड़ा लेफ्ट टिल्ट के वहाँ से आए हैं और अब उन्होंने कांग्रेस ज्वाइन किया है. और जहाँ तक मेरा मानना है वो नॉर्थ ईस्ट दिल्ली वहाँ से लड़ रहे हैं अपना. तो ठीक है, उनके अपने वोटर्स का अपना एक वो होगा, सपोर्ट होगा, बट मेरा मानना है कि दिल्ली में 7 की 7 सीट बीजेपी को आएंगी. अच्छा, एक सवाल है कि राहुल गांधी या मोदी? मोदी जी. अच्छा, राहुल गांधी की मोदी? मोदी जी. राहुल गांधी की ऑफ कोर्स मोदी. राहुल गांधी की मोदी. ऑफकोर्स बीजेपी मोदी जी. अच्छा, राहुल गांधी. मोदी जी. 400 पार मोदी. अच्छा, राहुल गांधी की मोदी. मोदी. अच्छा, मेजॉरिटी तुम्हाला दिसून येते दिल्लीमधले, परंतु आता मतदानामधून आणि निकालामधून स्पष्ट होईल की नेमकं कौल कोणीकडे आहे. कॅमेरामॅन राहुल सर, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.